चतुर्थी निमित्त कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाली पाहणार आहोत. तर त्यासाठी 2 मोठे बटाटे मी ते स्वच्छ धुवून कुकरच्या खालच्या डब्यामध्ये मी ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे तुरडाळ मुगडाळ मिक्स अर्धा तास भिजवून मी स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडीशी हळद घालून हे कुकरच्या वरच्या डब्यामध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला 1 कप बासमती राईस स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवलेला आहे. एका बाजूला कुकर आपला थंड होतोच आहे, तोपर्यंत व्हेज पुलाव करणार आहोत. त्यासाठी पूर्व तयारी म्हणून आपण इथे सुरुवातीला एका नॉनस्टिक पॅन मध्ये थोड्याशा तेलामध्ये पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया. तर इथे छान आपलं हलक्या सोनेरी रंगावर पनीर छान फ्राय करून झालेलं आहे. त्यानंतर ज्यामध्ये मला पुलाव करायचा आहे त्या पॉट मध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मी 2-3 तेजपत्त्याची पानं, 1 चक्री फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची आणि 4-5 लवंगा, 5-6 मिरी घालून हे सर्व मी परतून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये मी 1 मोठा बटाटा सालं काढून मोठा चिरून यामध्ये मी शिजण्यास ठेवलेला आहे. आणि त्यामध्येच आता मी अर्धा कप ताजे फ्रेश मटार, फ्लॉवरचे तुकडे, गाजराचे तुकडे आणि फरसबीचे तुकडे तसेच चवीनुसार थोडंसं मीठ घालून ह्याला मी पाणी न घालताच झाकण ठेवून काही मिनिटं मी वाफ देणार आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर उकडीच्या मोदकांसाठी 1.5 कप ओलं ताजं खवलेलं खोबरं आणि पाऊण कप गूळ तसेच 1 चमचा खसखस घालून हे सर्व एकत्र मी छान परतून घेणार आहे. हॅलो, रेसिपी पाहताय ना? माझी आजची संकष्टी चतुर्थी विशेष नैवेद्याची बिना कांदा लसूण थाली तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कळवायला विसरू नका. चला, आता आपलं खोबरं छान परतत आलेलं आहे. आता यामध्ये मी वेलची आणि जायफळ पावडर घालून छान मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेला आहे. आज आपण जी नैवेद्याची बिना कांदा लसूण थाली बनवतो आहे यामध्ये वरण भात, मिक्स व्हेज पुलाव, पुऱ्या, आलू आणि मेथीची मिक्स भाजी, उकडलेले मोदक तसेच मखाण्याचं रायतं बनवणार आहोत. चला, तर तोपर्यंत इथे आपल्या पुलावाच्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत त्या अर्धवट शिजत आलेल्या आहेत. यामध्ये भिजवलेला बासमती राईस, वरून सिमला मिरचीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून इथे मी पाव चमचा साखर घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालून हे सर्व मी मिक्स केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुलावासाठी मी इथे गरम पाणी ओतलेलं आहे आणि छान ढवळून झाल्यावर झाकण ठेवून मी हे चांगलं शिजवून घेणार आहे. तर इथे तोपर्यंत आपले शिजलेले बटाटे आहेत ते कुकर उघडून आपण सोलून त्याचे तुकडे करून घेऊयात. तर इथे पुलाव छान शिजलेला आहे. वरून मी जे तळलेले पनीर आहेत ते मी इथे टाकलेले आहेत आणि पुन्हा थोडासा भात मुरण्यासाठी मी इथे ठेवलेला आहे. तर इथे आपण ढवळून बघूया. पुलाव आपला छान तयार झालेला आहे. आता तो मुरण्यासाठी इथे एका तव्यावर मंद गॅसवर 15 ते 20 मिनिटं याला झाकून ठेवणार आहे, म्हणजे छान खळखळीत असा आपला पुलाव तयार होईल. तोपर्यंत मेथी बटाटा मिक्स भाजीसाठी एका पॅन मध्ये इथे 2 चमचे मी तेल, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून हिंग टाकून 2 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून टाकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मेथीची अर्धी जुडी साफ करून स्वच्छ धुवून मी इथे बारीक चिरलेली यामध्ये घालून त्यामध्ये पाव टीस्पून हळद आणि अगदी पाव चमचा गूळ हे मी अगदी थोडंसं घातलेलं आहे. आणि आपण कांद्याचा वापर करणार नाही यासाठी एक गोडूसपणा या मी हे गूळ घातलेला आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ही मेथीची भाजी पूर्णपणे मी शिजवून घेतलेली आहे. तर इथे आपली मेथीची भाजी छान शिजलेली आहे. यामध्ये जो उकडलेला बटाटा होता तो मी याच्या फोडी करून मी यामध्ये टाकून छान ढवळून घेणार आहे. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आपण याच्यात आपल्या आवडीनुसार खोबरंही टाकू शकतो. तर वरून इथे मी बटाटा घातलाय म्हणून मी 1 चिमूटभर इथे वरून मीठ मी टाकलेलं आहे. आणि पुन्हा एकदा छान एकजीव होईपर्यंत छान ढवळून झाल्यावर 1 मिनिटभर वाफ देऊन याला गॅसवरून बाजूला ठेवलेलं आहे. चला, तर आपली आलू आणि मेथीची मिक्स भाजी तयार झालेली आहे. तर इथे मगाशी बटाट्याच्या कुकर बरोबर आपण तुरडाळ आणि मुगडाळ मिक्स असे वरणासाठी डाळ उकडून घेतलेली, तर ती आता आपण इथे डावलाने ती मोडून घेऊया. गॅसवर स्टीलच्या टोपामध्ये चमचाभर तूप घालून जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून यावर मी डाळीला फोडणी दिलेली आहे. तर यावरून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून वरून डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी वरण केलेलं आहे. तर आपलं वरणही छान कड येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. यापूर्वीही मी तुम्हाला कांदा लसूण विरहित झटपट नैवेद्याची थाली अशी शेअर केलेली आहे. तीही तुम्ही कुकिंग विथ रसिका या चॅनलवर जाऊन तुम्ही ती पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता वरणाला आपली छान उकळी आलेली आहे आणि इथे आपलं वरणही तयार झालेलं आहे. तर इथे मी साधा भात बनवण्यासाठी इथे 1.5 वाटी आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण 2.5 ते 3 वाट्या पाणी घालून कुकरला मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. चला, तर तोपर्यंत आपण मोदकांसाठी उकड बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 3 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालून पाण्याला उकळी आली की 2 कप भरून मी इथे तांदळाची पिठी चांगली चाळून मी वापरलेली आहे. आणि छान ढवळून झाल्यावर याला मी साधारण अर्धा मिनिट एवढीच मी याला वाफ देणार आहे. वाफ देताना सुद्धा आपल्याला झाकण ठेवून मंद गॅस करायचा आहे.
चला आता आपण इथे पुऱ्यांसाठी कणिक भिजवून घेऊया. तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा, चवीनुसार मीठ आणि घट्टसर असं पाणी घालून मी हे कणिक भिजवून घेणार आहे. तर इथे मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा घातलेला आहे, कारण आपल्या पुऱ्या तेलकट यामुळे होत नाहीत. तर इथे छान मळून झाल्यावर मी इथे 1 चमचाभर तेल वरून लावलेला आहे आणि गोळा चांगला रगडून असा बंद करून थोड्या वेळासाठी मी ठेवलेला आहे. तर पुऱ्यांचं पीठ आपलं चांगलं भिजेपर्यंत आपण जी उकड काढलेली होती ती पसरट भांड्यामध्ये काढून त्याला थंड करून छान अशी मऊ कापसासारखी अशी छान मळून घेऊया. आवश्यकतेनुसार वरून मी इथे पाणी पण वापरलेलं आहे. जसा मोदकांसाठी मुलायम गोळा बनवतो त्या पद्धतीत मी हे पीठ छान मळून असं एकजीव करून छान गोळा बनवून घेतलेला आहे. तर मोदकांसाठी जी उकड आहे ती आपण मऊसच छान मळलेली आहे आणि एका बाजूला इथे मी 2 ते 3 चमचे विरघळवून तूप घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून तुपाचा हात लावून मी ही हातावरच एक छान पातळ पारी बनवणार आहे. याप्रमाणे छान पारी बनवून झाल्यावर त्यामध्ये सारण जे आपण बनवलेलं होतं खोबरं आणि गुळाचं ते यामध्ये भरून मोदकांना कळ्या पाडताना ही 2 बोटांच्या साहाय्याने आपण या पद्धतीने कळ्या पाडतो आहोत. मी यापूर्वी तुम्हाला 1 ते 2 व्हिडिओ उकडीच्या मोदकांचे शेअर केलेले आहेत. तसेच मी 21 कळ्यांचे मोदकही कसे करावेत याचा सविस्तर व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. तो तुम्ही कुकिंग विथ रसिका मध्ये जाऊन पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी उकडीचे मोदक इथे छान असे तयार केलेले आहेत. या पद्धतीने तुम्हीही करू शकता. तर याच पद्धतीने मी इतरही राहिलेले मोदक मी तयार केलेले आहेत. चला तर मग आपले उकडीचे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता इथे स्टीमर मध्ये खाली मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरती थोडासा तुपाचा हात लावून हे सर्व मोदक मी इथे ठेवलेले आहेत. 10 ते 12 मिनिटं मध्यम गॅसवर मी हे वाफवून घेणार आहे. मोदक वाफेपर्यंत इथे मी 1 चमचा तुपावर मखाणे, साधारण 1 वाटीभर मखाणे मी घेतलेले आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत मी हे परतून घेणार आहे. भाजताना सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत, नाहीतर काळे डाग पडतात. तर मखाणे आपले छान भाजले की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही पाहू शकता अजून आपले मखाणे परतले गेले पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता हे छान असा फुटलेला आहे. आपले मखाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत. तर इथे मी 2 वाट्या दही घेतलेला आहे, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा मी साखर घालून हे सर्व थोडंसं पाणी घालून मी मिक्स केलेलं आहे. तर आपण इथे मखाण्याचं रायतं बनवतो आहे. तर त्यासाठी 3 ते 4 बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, 1 चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच पाव चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा, भाजलेली जिरा पावडर आहे आणि पाव टीस्पून काश्मीरी मिरची पावडर हे सर्व घालून मी एकजीव होईपर्यंत मी ढवळलेला आहे. आता यामध्ये मी परतलेले कुरकुरीत मखाणे घालून सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे. तर हे सर्व रायतं मिक्स करून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर वरून काश्मीरी मिरची पावडर आणि भाजलेली जिरा पावडर पसरवून मी याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेलं आहे. चला तर आपल्या आजच्या थालीमधले सर्व मेनू तयार करून झालेले आहेत. शेवटी आपण आता गरम गरम पुऱ्या करायला घेऊयात. तर यासाठी मी मळलेल्या कणकेचे छोटे छोटे पेड्याने एवढे गोळ्या करून पिठामध्ये सुक्या घोळवून मी या छोट्या छोट्या पुऱ्या, जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, याच्या मीडियम साईजच्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि गरम तेलामध्ये झाऱ्याने तेल चाळून याला एक एक पुरी मी फुलवून घेतलेली आहे. या पद्धतीने मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. छान बदामी सोनेरी कलरवर मी या सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पण रेसिपी पाहताय ना, तुम्हाला आवडली ना आजची थाली? मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडलेली असणार. अशीच कांदा लसूण विरहित थाली तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. चला आता आपल्या सर्व मेनू थाली मधले बनवून झालेले आहेत. आता आपण थाली वाढायला घेऊया. तर इथे भाताची मोद, त्यानंतर मिक्स व्हेज पुलाव, त्याच्यावर साजूक तुपात फोडणी दिलेलं वरण, तसेच आलू आणि मेथीची मिक्स भाजी, मखाण्याचं रायतं आणि 21 मोदक, तसेच गरमागरम पुऱ्या. चला तर आजची शुद्ध सात्विक कांदा लसूण विरहित अशी नैवेद्याची थाली आपली पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आजची थाली कशी वाटली? तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. Yeah.